देशभक्तीचा जयघोष, पेठ येथे तिरंगा विजय यात्राला उत्स्फूर्त प्रतिसाद। ऑपरेशन सिंदूर या भारतीय सैन्य दलाच्या यशस्वी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारत माता आणि देशभक्तीच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने पेठ येथे भव्य तिरंगा विजय यात्रा काढण्यात आली। दिनांक 22 मे 2025 रोजी झालेल्या या भव्य यात्रेमध्ये शेकडो नागरिकांनी राष्ट्रध्वज हाती घेत भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला। या यात्रेचे नेतृत्व पेठ तालुका अध्यक्ष कोहर मंडळ श्री नंदुभाऊ गवळी आणि पेठ तालुका अध्यक्ष पेठ मंडळ श्री पंकजभाऊ पाटील यांनी केले। या प्रसंगी कार्यक्रमाला श्री दिलीप चौधरी उपतालुका प्रमुख, श्री सुरेशभाऊ गावंडे तालुका सरचिटणीस, श्री शशीभाऊ भुसारे तालुका सरचिटणीस, श्री नामदेव गवळी ज्येष्ठ नेते उपतालुका प्रमुख, श्री रघुनाथ गवळी उपतालुका प्रमुख, श्री मधुभाऊ गुबांडे उपतालुका प्रमुख, श्री यशवंत पोटिंदे माननीय सरपंच, श्री प्रवीण पोटिंदे उपसरपंच, श्री उत्तम गवळी संचालक करंजाळी सोसायटी यांच्यासह कोहर मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या यात्रेच्या माध्यमातून देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली आणि तरुण पिढीमध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण झाली। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।